Host now. Okay. Oh, perfect. Yes. Thank you, Jesus. Wow. Good evening, everyone. शुभ संध्याकाळ तुम्हाला सर्वांना. It's such a privilege and a joy for me to teach you, precious brothers and sisters, माझ्यासाठी हे evangelism. फार फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मौल्यवान ब्रदर सिस्टर तुम्हाला सुवर्तमान हा विषय शिकवण्यासाठी. In the last couple of sessions, we have learned a couple of foundational things in regards to evangelism. मी गेल्या आठवड्यामध्ये सुवर्तमान या गोष्टीबद्दल काही मूलभूत तत्वे आम्ही शिकलेलं आहे. Let me summarize. त्याचे सारांश मला सांगू दे. We were learning what is evangelism. आम्ही शिकत होतो की सुवर्तमान म्हणजे काय. What is the gospel? सुवर्तमान म्हणजे काय. Then we also learned Jesus, the greatest evangelist. आणि आम्ही हे पण शिकलं की प्रभू येशू हा सर्वश्रेष्ठ सुवार्तिक आहे. Amen. And then we continued learning the gospel. त्यानंतर आम्ही शुभवर्तमान शिकलो. आम्ही शुभवर्तमान काय आहे. Because we learned evangelism is all about sharing the gospel. कारण आम्ही शिकलेलं आहे शुभवर्तमान म्हणजे चांगले बातमी सांगणे. What is Amen. the gospel? शुभवर्तमान म्हणजे काय. We have learned that gospel is the good news. आम्ही शिकलो की शुभवर्तमान म्हणजे चांगली बातमी. And last time we probably finished the gospel journey. मला वाटतं की गेल्या वेळा आम्ही शुभवर्तमान ह्या विषयाचा प्रवास आम्ही संपवलेला आहे. We learned God created us to be with him. आम्ही हे शिकलं की आम्ही देवाबरोबर राहण्यासाठी परमेश्वरने आमची निर्मिती केलेली आहे. Amen. In the book of Genesis, chapter number 1 and chapter number 2 tell us उत्पत्तीच्या पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो that God created us for two important purposes, for fellowship and rulership. की परमेश्वरने आम्हाला दोन गोष्टीसाठी बनवलेलं आहे. एक सहभागितेसाठी, त्यानंतर अधिकार करण्यासाठी. Amen. To have fellowship with mankind is the heartbeat of God. मनुष्याबरोबर देवाला सहभागिता करणे आहे आणि हे देवाचे एक हृदयाचे एक गोष्ट आहे. देवाला आवडणारी गोष्ट आहे. Because he loves us. कारण तो आमच्याशी प्रीती करतो. Because we are God's creation. He created us. कारण देवाने आमची निर्मिती केली आणि आम्ही देवाचे निर्मिती आहे. He cannot live without having fellowship with us. आमच्या बरोबर सहभागिता न करता देव राहू शकत नाही. But then the Bible says sin came and sin separated mankind from God. त्यानंतर बायबल असं सांगतं की पाप जगात प्रवेश केला आणि पापामुळे मनुष्य देवापासून दूर गेलेला आहे. In the book of Genesis chapter number 3 tells us how sin caused separation from God. उत्पत्ती तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे पाप मनुष्याला देवापासून दूर केलेलं आहे. The moment mankind got separated from God, ज्या क्षणी मनुष्य देवापासून वेगळा झाला तेव्हा
Man try to do everything to get back to God, to have access to God. मनुष्य परत देवाजवळ जाण्यासाठी तो त्याला जे काही शक्य आहे ते सर्व गोष्टी करायचा तो सुरुवात केला. Man started thinking, maybe if I do good things, I can get back to God. मनुष्याला असं वाटलं की मी चांगले काम केलं ना म्हणजे मी देवाजवळ जाऊ शकतो. But we learned sins cannot be removed by good deeds. आणि आम्ही हे शिकलं की चांगल्या कृत्यांच्यामुळे पापाला काढू शकत नाही. Amen. The book of Isaiah, chapter number 64, verse number 6, the Bible says, our righteousness is like filthy rags. यशया 64 मध्ये आम्ही बघितलं की मनुष्याचं जे चांगले कृत्य आहे हे एक घाणेरड्या कपडेसारखं आहे. When God saw the helplessness of mankind, जेव्हा परमेश्वर मनुष्याच्या जे हे वाईट परिस्थिती बघितली तेव्हा he got so much compassion in his heart for mankind. देवामध्ये मनुष्यासाठी एक कळवळा उत्पन्न झाले. He sent his precious only begotten son. तेव्हा परमेश्वरने त्याच्या एकमेव पुत्र प्रभू येशूला ह्या पृथ्वीवर पाठवला. To die in place of mankind and take away sins. मनुष्यासाठी मरायचं आहे आणि त्या मरणाद्वारे पापांना माणसापासून दूर करायचं. The Bible says in 2 Corinthians, he who knew no sin became sin for us, so through him we become God's righteousness. दुसऱ्या कोरिन्थियरासमध्ये म्हटलेलं आहे की ज्याला पाप माहित नाहीये त्याच्याद्वारे आम्ही नीतिमान ठरवलं गेलेलं आहे. So Jesus died on the cross for our sins. आणि प्रभू येशू आमच्या पापांच्यासाठी क्रुसावरती मेलेला आहे. He rose again. तिसऱ्या दिवशी जिवंत पण उठलेला आहे. Then the Bible says, everyone who calls upon the name of the Lord shall be saved. त्यानंतर बायबल म्हणत आहे की ज्याने ज्याने प्रभूचं नाव घेतली त्यांच्या तारण होऊ शकणार होतोय. So this is the gospel journey we started. असं आम्ही ह्या सुवर्तमानाचा प्रवास चालू केलेला आहे. And now I think we started Romans Road. Yeah. Yes, okay. Yes. So I will continue the Roman roads to evangelism. आता आम्ही ह्या आमच्या सुवर्तमान ह्या विषयामध्ये रोमकरास पत्राचा एक वाटचाल मध्ये आम्ही जाऊया. The book of Romans is very strong for evangelism. रोमकरास पत्र हे सुवर्तमानसाठी फार एक बलवान पुस्तक आहे. Paul was a powerful evangelist. पॉल हा एक बलशाली सुवार्तिक आहे. When I read the book of Romans, for me, it looks like this is a book, is like evangelism manual. मी जेव्हा रोमकरास पत्र वाचतो मला असं वाटते की हा पुस्तक एक मनुष्यासाठी दिलेलं एक मॅन्युअल सारखं आहे. त्याचं आम्ही अनुसरण करू शकतो. Romans chapter number 3 verse number 23. रोम 3:23 मध्ये आम्ही असं वाचतो, all have sinned and come short of the glory of God. Amen. सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाचं उणे पडलेलं आहे. Chapter number 6 verse number 23. रोमकरास 6:23 मध्ये असं सांगतं,
For the wages of sin is death, but the gift of God is eternal life in Christ Jesus, our Lord. पापाचे वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Book of Romans, chapter number 5, verse number 8. रोम 5:8 मध्ये असं म्हणत आहे, For God demonstrated his own love for us while we were sinners. He died for us. आम्ही पापी असतानाच देव त्याच्या पुत्र येशूला पाठवलं, त्यामध्ये देवाने त्याची प्रीती प्रकट केली. You see, we can learn in the book of Romans how to understand the message of the gospel. बघा, ह्या तिसरा अध्याय 5वा अध्याय असं मी पूर्ण बायबल रोमक्रस पत्र वाचताना देवाची योजना काय आहे, हे सुवर्तमान काय आहे हे आम्हाला समजून येतं. What is the good news we have for the world? या जगासाठी चांगली बातमी म्हणजे काय आहे? Imagine people are looking for love. बघा, आज जगामध्ये लोकांना काय पाहिजे? त्यांना प्रीती पाहिजे. They look for love in the wrong places. पण लोक काय करतात माहितीये? चुकीच्या ठिकाणी प्रीतीचे शोध करतात. Because there is deep down unlovedness in the heart of mankind. कारण माहितीये की त्यांच्या हृदयाच्या एक आतमध्ये, हृदयामध्ये किंवा तिथं त्यांना असं वाटते प्रीती नाहीये, त्यांना प्रीती मिळालंच नाही असं वाटतंय. I live in a Western world and I can tell you how many millions of young people, they say nobody loves me. मी पाश्चिमात्य जगात राहतो आणि मी तुम्हाला सांगू शकतो की लाखो लोक असे लोक आहे की ते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रीती मिळालेच नाही असं म्हणतात. For the people who feel unloved, what a good news we have. असे लोक ज्यांना प्रीती मिळालेच नाही म्हणतात ना, त्यांच्यासाठी सुवर्तमान किती मौल्यवान गोष्टी आहे. आमेन. That God demonstrated his own love for us, that while we were still sinners, Christ died for us. देवाने असे त्यांनी प्रेम व्यक्त केला की आम्ही पापी असतानाच प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. आमेन. Romans chapter number 8 verse number 2. रोम 8वा अध्याय 2रं वचन. Therefore there is no condemnation for those who are in Christ Jesus, because through Christ Jesus the law of the Spirit who gives life has set you free from the law of sin and death. रोमकरा 8:2 मध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचा नियम पापाच्या नियमापासून आम्हाला वेगळं केलेलं आहे किंवा मुक्त केलेलं आहे. आमेन. Now we live in a world and we understand there are laws, the laws in the universe. आम्ही एक अशा जगामध्ये आहे, या जगामध्ये काही नियम आम्हाला दिसून येतात. For example, there is a law we call the law of gravity. उदाहरण, एक नियम असा आहे की गुरुत्वाकर्षण नियम हा एक नियम आहे जगामध्ये. What is the law of gravity? गुरुत्वाकर्षणाचे नियम म्हणजे काय? The law of gravity tells everything we throw up comes down. गुरुत्वाकर्षणाचा नियम असं सांगतं की कोणत्याही वस्तू आम्ही वरती फेकलं तर ते परत खाली येऊनच पडतोय. Now this law works everywhere in the world. बघा, हा नियम जगात कुठेही जावा प्रत्येक ठिकाणी हाच नियम आहे. Every man and woman living in Africa, in America, in India, in Indonesia, all over the world, people are under this law. बघा,
प्रत्येक ठिकाणी अमेरिका असू दे, आफ्रिका असू दे, भारत असू दे, इंडोनेशिया असू दे, प्रत्येक देशामध्ये कुठेही असू दे, हाच नियम लागू होतोय. There is another law. There are many laws, but just I'm talking about two laws. The law of gravity, but there is another law, we call it a law of aerodynamics. अनेक अशा प्रकारचे लॉ आहे, पण नियम आहे. मी तुम्हाला एक दोन उदाहरण मी सांगत आहे. एक आहे गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि दुसरं आहे एरोडायनामिक्स नियम आहे. The law of aerodynamics means the law of push. एरोडायनामिक्स लॉ म्हणजे ढकलण्याचा नियम असा. Man was always under the law of gravity until the man understood the law of aerodynamics. बघा, मनुष्य नेहमी त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या खालीच होतं, जोपर्यंत त्याला हे लॉ ऑफ एरोडायनामिक्स समजूपर्यंत. Now, the moment a mankind understood the law of aerodynamics, आणि जेव्हा मनुष्य ज्या ह्याला काय म्हणतात, लॉ ऑफ एरोडायनामिक्स, वायू गतिकीय नियम हे समजून घेतलं, तेव्हा humankind's life was completely changed. मनुष्याचं जीवन पूर्ण रीतीने बदललेलं आहे. For example, उदाहरण, because of the law of gravity, a simple needle that has no so much weight, if you throw a needle up, it will come down to the earth. बघा, गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे एक तुम्ही सुई घ्या, ते वरती हवेमध्ये उचलला तर ते परत खाली पडतोय. इतकं हलका असून सुद्धा ते खाली पडतोय. But imagine 300 people sitting in a big huge aeroplane. बघा, 300 लोक बसलेलं एवढे मोठं विमान तुम्ही कल्पना करा, with so much luggage and food. तिथं जेवण, भरपूर जेवण आहे, भरपूर तिथं लगेज आहे त्या प्लेन मध्ये. It stays in the air for ते hours खाली and पडत hours. नाही. ते खाली पडत नाही. तास आणि तास ते हवेमध्ये उडत असतोय. And then safely comes down. आणि ते फार सुरक्षित रीतीने खाली पण उतरून येतो. And the aeroplanes, they fly because they are under the law of aerodynamics, the law of push. हे विमान उडते कोणत्या गोष्टीमुळे उडते की तिथं एक एरोडायनामिक्स नियम तिथं लागू केलेला आहे, म्हणून ते किती पण वजन असू द्या, ते हवेमध्ये उडू शकतो. No, we were under the law of sin and death. तसंच आम्ही पापाच्या नियमाखाली मनुष्य होता. No, Jesus came to destroy this law of death and sin. बघा, हे पापाचा नियम नाश करण्यासाठीच प्रभू येशू या पृथ्वीवर आला. आमेन. Now, because of the death of Jesus on the cross of Calvary, बघा, क्रुसावरती, कल्वारीच्या त्या क्रुसावरती प्रभू येशूच्या मरणामुळे, because of Jesus paying the price of sin and death on the cross, बघा, प्रभू येशू पापाचं जे किंमत आहे ते खंडणी भरून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे त्या क्रुसावरती. when we believe Jesus जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो as the Lord and Savior of our life, की येशूला प्रभू आणि आमच्या तारणारा म्हणून आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो, we come under the law of life and spirit. तेव्हा आम्ही पापाच्या नियमाखाली पासून जीवनाच्या नियमाच्या खाली आम्ही येतो. आमेन. Immediately we move from the law of sin and death to the law of life and spirit. बघा, ईश्वर विश्वास ठेवल्याने आम्ही पापाच्या नियम आणि मरणाच्या नियमाखाली जे आम्ही होतो ना, तिथून
आम्ही जीवनाचा आणि पवित्र आत्म्याच्या नियमाच्या खाली आम्ही येतो. Amen. No, this is the gospel. यालाच आम्ही म्हणू शकतो की सुवर्तमान. What is the gospel? Gospel is the good news. सुवर्तमान काय म्हणून सांगितलं आम्ही बघितलं की हे चांगली बातमी. Gospel is an announcement. सुवर्तमान म्हणजे घोषणा करणे. We are called to make this announcement to the world that we don't need to live under the law of sin and death because Jesus बघा. has died. So now, if we believe in Christ Jesus, we come under the law of life and spirit. बघा की आम्ही येशूमध्ये आहे असल्यामुळे पापाच्या नियमाखाली जगायची गरज नाहीये. की हे जीवनाचे नियम आणि पवित्र आत्म्याचे नियम आमच्यामध्ये काम करत आहे. Amen. Now, Romans 10, verse number 9. आता रोम 10वा अध्याय 9वा वचन काय सांगतं? The Bible says, if we declare with your mouth that Jesus is the Lord and believe in your heart that God raised him from the dead, you will be saved. हा बघा या ठिकाणी नवाकरामध्ये रोमकरास पत्र 10वा अध्याय त्यामध्ये 9वं वचन काय म्हणत आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवलीस तर तुझे तारण होईल. Amen. Now, Paul is talking about the implication now. आता त्या सुवार्तेच्या एक लागूकरण ह्या वचनामध्ये तो सांगितलेला आहे. आता येशूने क्रुसावरती मेलं, पुरलं गेलं, खंडणी भरला, त्या सर्व गोष्टींची लागूकरण कसं करायचं त्या गोष्टी या रोमकरस 10 आणि 9वा वचनामध्ये पौल सांगितलेला आहे. Amen. Now Paul is talking about how to apply this law of life and spirit on our life. हा Amen. आता पौल काय सांगत आहे की ही जी जीवनाचे नियम आणि पवित्र आत्म्याचे नियम आहे कसं आम्ही लागूकरण करू शकतो. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे नियम होती नंतर दुसरे नियम आल्यानंतर उडायला सुरू झाले तसं त्या पापाच्या नियमापासून बाहेर यायचं आहे आणि या देवाच्या पवित्र आत्म्याच्या आणि जीवनाच्या नियमाखाली कसं येऊ शकतो आम्ही. There is God's part and there is man's part. हा Amen. बघा की देवाने देवाचे काम केलं आता मनुष्याला त्याचे काम करायचं आहे. God has done what was impossible for mankind. पर या मनुष्याला जे अशक्य होती ना अशक्य गोष्टी परमेश्वरने केला. What is man needs to do is something that is possible, to declare with our mouth that Jesus is the Lord and believe in our heart. आता मनुष्याला जे शक्य आहे ते मनुष्याला करायचं आहे. मनुष्याला काय करायचं आहे की मुखाने कबूल करणे आणि अंतःकरणात विश्वास ठेवणे. And then Romans chapter number 10 verse number 13. आणि रोम 10:13 मध्ये असं म्हटलेलं आहे For everyone who calls on the name of the Lord shall be saved. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याच्या धावा करशील त्याचे तारण होईल. Amen. So what we need to do? Just need to call upon the name of the Lord. आम्हाला काय करायचं आहे फक्त येशूचा नाव घ्यायचं आहे. So I hope you have understood the Romans road to the gospel. बघा या रोमकरास पत्रामध्ये सुवर्तमानाची जे वाटचाल आहे जे प्रवास आहे तुम्ही समजून घेतलेला असा माझा विश्वास आहे. Man sinned. मनुष्य पाप केला. The wages of sin is death. पापाचे वेतन मरण. God demonstrated his love for us while we were sinners. Christ died for us. परमेश्वरने त्याच्या प्रीती व्यक्त केली. आम्ही पापी असताना
प्रभू येशूने क्रुसावरती मरण पावलं, And because of the death of Jesus, we come under the law of life and spirit. प्रभू येशूच्या मरणामुळे आम्ही पापाच्या नियमापासून देवाच्या नियम आणि जीवनाच्या नियमाखाली आम्ही आलो. And we need to just call upon the name of the Lord. म्हणून आम्ही देवाच्या नियमाच्या खाली येणे देवाचं नाव घेणे गरजेचं आहे. Amen. Amen. Thank you, Jesus. I hope now you have understood and learned the Romans road to the gospel. माझा विश्वास आहे की रोमकरास पत्रामध्ये जे सुवार्तेचा वाटचाल आहे ते कसं आहे ते तुम्ही समजून घेतलेलं आहे. Let me share 4 spiritual laws. मला 4 आध्यात्मिक नियम सांगू द्या तुम्हाला. 4 आध्यात्मिक नियम आहे. Number 1, God loves mankind. पहिला नियम, परमेश्वर मनुष्य जातीला किंवा मानवांना प्रीती करतो. John 3:16, God so loved the world. योहान 3:16 की परमेश्वरने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only begotten son, that whosoever believes in him shall not perish but have everlasting life. त्याने त्याचे एकुलता एक पुत्राला दिलं अशासाठी की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो ते नाश होऊ नये पण त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Second spiritual law. दुसरा आध्यात्मिक नियम, man is sinful and separated from God. मनुष्य पापी आहे आणि देवापासून विभक्त झालेला आहे. All have sinned and come short of the glory of God. सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाचे उणे पडलेला आहे. रोमकरास 3:23 मध्ये. Sin causes separation. पाप मला देवापासून वेगळा केलेला आहे. Law number 3, spiritual law number 3. तिसरा आध्यात्मिक नियम, Jesus Christ is God's only provision for man's sin. मनुष्याच्या पापांसाठी देवापासून मिळणारे एकच तरतूद आहे ते आहे की प्रभू येशू. Jesus, who knew no sin, became sin for us. त्याला पापच माहित नाहीये, तो आमच्यासाठी पापी झाला. Amen. We cannot imagine how difficult it was for Jesus, who never sinned, took the sins of the whole mankind on his shoulders. आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीये, जो व्यक्ती कधीच पाप केला नाहीये तो सर्व जगातील सर्व माणसांचे पाप त्याच्या डोक्यावरती घेणे हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. When he took the sins of mankind, that God turned his face from Jesus. जेव्हा प्रभू येशूने माणसांचं पाप त्याच्यावर घेतलं तेव्हा परमेश्वर त्याच्यापासून विभक्त झालेला आम्ही पाहतो. And Jesus on the cross, he cried and said, Father, Father, why have you forsaken me? प्रभू येशू त्या क्रुसावरती हाक मारला, ओरडलं, असं म्हटलं, हे पिता पिता तू मला का सोडलास? And there was darkness all over the world. आणि त्या काळामध्ये सर्व ठिकाणी अंधकार पसरलेला मी पाहतो. Because Father could not see the sin of mankind on his Son who was sinless, pure. अंधकार का पसरला माहितीये की सर्व जगात असणारा माणसांचे पाप त्याच्या पुत्रावर आल्यानंतर परमेश्वर पाहू शकला नाही त्याच्या मुलग्याला एवढं. त्याच्या पुत्राकडे तो परमेश्वर बघू शकला नाहीये. Do you understand me? तुम्हाला समजतं की मी काय सांगत आहे? Now, fourth spiritual law. आता चौथा आध्यात्मिक नियम, we must individually
personally receive Jesus Christ as our Savior and Lord. आम्ही वैयक्तिकरित्याने प्रभू येशूला स्वीकार करणे. The book of Revelations, chapter number प्रकटी- 3 and verse number 20. प्रकटीकरण 3रा अध्याय त्यामध्ये 20वे वचन. प्रकटीकरण 3रा अध्याय 20वे वचन. Behold, I stand at the door and knock. If anyone hears my voice and opens the door, I will come to him and dine with him and he with me. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवील. Anyone, कोणी पण, regardless of our color or culture. आमचं रंग काय पण असतील, आमची संस्कृती काय असतील, जर कोणी हे शब्द वापरलेला आहे, Regardless of our religion or our whatever. आमचं धर्म काय असेल, आमचं जाती काय असेल, कोणीही येशूसाठी त्यांच्या हृदयाचं दार उघडलं तर प्रभू येशू आत येईल. Regardless of our age. आमच्या वयाच्या मर्यादा सोडून सुद्धा कोणी पण येशूला हाक मारू शकतं. Anyone कोणी सुद्धा comes to the Lord, प्रभूकडे येतील. he receives him as a child. प्रभू येशूने त्यांना त्याच्या मुलां म्हणून त्यांना स्वीकार करू शकतो. So Amen. that person moves from the law of sin and death and comes under the law of life and spirit. बघा, तो व्यक्ती जो ईश्वर विश्वास ठेवतो तो पापाच्या नियमापासून देवाच्या नियम किंवा जीवनाच्या नियमाकडे येऊ शकतो. Do you understand me? तुम्हाला समजते ना? Let me move forward and let me talk about the importance of good news. आता आम्ही पुढच्या गोष्टीकडे जाऊया की सुवर्तमानाचं महत्व काय आहे. What is the significance of good news? तुम्ही लिहून घेऊ शकता तुम्ही की सुवर्तमानाचे महत्व काय आहे. लिहून घ्या तुम्ही. The book of Proverbs, chapter number 15 and verse number 30. सॉरी, नीती स्तोत्राचे पुस्तक Proverbs 15:30. नीती स्तोत्र 15वा अध्याय त्यामध्ये 30वे वचन. Now in the book of Proverbs, chapter number 15 and verse number 30, the Bible says, light in a messenger's eyes brings joy to the heart, and good news gives health to the bones. Amen. नीती स्तोत्र 15:30. नेत्राचे तेज अंतःकरणाला उल्हास देते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. Amen. Do you understand me? तुम्हाला समजते काय? Light in a messenger's eyes brings joy to the heart, and good news gives health in the bones. बघा, जो बातमी देणारा नेत्राचे तेज आहे ना, ते अंतःकरणाला उल्हास देते आणि तोच व्यक्ती जो चांगले वर्तमान घेऊन येतो त्या वर्तमानामुळे हाडे पुष्ट करते. The book of Proverbs, chapter number 25, verse number 25. आता नीती स्तोत्र 25:25 मध्ये आम्ही पाहतो, like cold water to a weary soul is good news from a distant land. नीती स्तोत्र 25:25 मध्ये, ताणलेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभ वर्तमान होय. The world we are living in, people, they are weary in soul. तुम्हाला माहिती, ज्या जगामध्ये आम्ही आहे तिथं असणारे हे सर्व लोक ते ताणलेले आहेत.
त्यांचे आत्मा, त्यांचे जीव ताणलेला आहे. And to the world that is weary in soul, what they need? They need good news. आणि ताणलेल्या जगाला काय गरज आहे माहितीये? त्यांना शुभवर्तमान गरज आहे. आमेन. Because this good news is a great news. कारण हा शुभवर्तमान एक महान किंवा श्रेष्ठ शुभवर्तमान आहे. आमेन. And this great news and good news can change their destiny. बघा, हा शुभवर्तमान किंवा श्रेष्ठ वर्तमान त्यांचे जे जीवनाचं जे शेवट आहे ना ते बदलून टाकतोय. Mankind either will live in under the eternal punishment or will live eternally with Jesus. बघा, मनुष्य तो त्याच्या सॉरी व्हॉट डिड से? If mankind does not receive Jesus, he will have to live under the eternal punishment. अगर मनुष्य ईश्वर विश्वास ठेवत नाही तर तो सार्वकालिक शिक्षामध्ये त्याला प्रवेश करायला लागतोय. But when he receives Jesus, receives the gospel, receives the love of Jesus, his destiny is to live eternally with God himself. म्हणजे अगर जो व्यक्ती येशूला स्वीकार केला किंवा त्याच्यावर भरोसा ठेवला म्हणजे त्याच्या जीवनाचं जे शेवट आहे ना ते पूर्ण बदलून जातोय. आमेन. Now, the book of Isaiah, chapter number 52 and verse number 7. यशायाच्या पुस्तकमध्ये 52 अध्याय 52 चॅप्टर वर्स 7. 7वं वचन मध्ये असं म्हटलेलं आहे. Isaiah 52 verse number 7. How beautiful on the mountains are the feet of those who bring good news, who proclaim peace, who bring good tidings, who proclaim salvation, who say to Zion, your God reigns. Amen. मग यशाया 52 7व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? जो सुवार्थ सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. आमेन. Hope you have understood the importance, the significance of good news, how God sees to the one who brings the good news. बघा, माझी आशा आहे की तुम्ही जो शुभवर्तमान घेऊन येतो ते किती तो महत्व आहे किंवा शुभवर्तमानाचे महत्व किती आम्हाला समजून येत आहे. And it's my prayer this evening that God will touch your heart and you will bring this good news to your friends and neighbors and to your community. आज हे माझी प्रार्थना आहे देवाकडे की तुम्ही सर्व तुमच्या समाजाला किंवा तुमच्या लोकांना तुम्ही शुभवर्तमान घेऊन जावा, ही माझी प्रार्थना आहे. Now let me very precisely give you 5 keys of evangelism. शुभवर्तमानाचे 5 गोरी किल्ल्या लिहू शकता तुम्ही. शुभवर्तमानाचे 5 गोरी किल्ल्या. 5 keys of evangelism. 5 गोरी किल्ल्या शुभवर्तमानाचे मला देऊ द्या. Number one. पहिला prayer. प्रार्थना. Remember, when we work, but when we pray, God works. Amen. लक्ष देऊन ऐका, ही सुंदर असं गोष्ट आहे की जेव्हा आम्ही काम करतो, जेव्हा आम्ही काम करतो, पण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर काम करतो. Amen. John Wesley said, God does nothing except
answer to the prayer. जॉन वेस्लीने असं म्हटलेलं आहे की प्रार्थनेचं उत्तर देण्याशिवाय देव दुसरं काही करत नाही. Amen. So the very first key of evangelism is to pray to the Lord. बघा, सुवार्तेच्या किंवा सुवर्तमानाचा पहिला किल्ली आहे प्रार्थना. Billy Graham said, prayer is crucial in evangelism. बिली ग्रॅहम असं म्हटलेलं आहे की प्रार्थना सुवर्तमानासाठी महत्वाची गोष्टी आहे. Now we know that Billy Graham, he was the greatest evangelist of our time. आम्हाला माहिती आहे की त्याच्या काळामधले बिली ग्रॅहम एकमेव आणि सर्वश्रेष्ठ सुवार्तिक होता. So he continues to say only God can change the heart of someone who is in rebellion against God. बघा, जो देवाच्या विरोधात आहे किंवा देवाबद्दल भंडखोरीपणा मनात ठेवलेला आहे त्याला फक्त देवच बदलू शकतो असं बिली ग्रॅहम म्हटलेलं आहे. No matter, he says, no matter how logical our arguments or how fervent our appeals, our words will accomplish nothing unless God's Spirit prepares the way. बघा, आम्ही पण आमची किती पण बुद्धी वापरू दे, कसलं पण आम्ही वादविवाद करू दे त्या व्यक्तीबरोबर, जोपर्यंत पवित्र आत्मा काम करत नाही त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये त्याची तारण होऊ शकणार नाही. Do you understand me? तुम्हाला समजते का मी काय म्हणत आहे? Important key of evangelism, number 1 is prayer. बघा, सुवर्तमानाचे 5 गुरु किल्ल्या त्यामध्ये पहिला आम्ही पाहत आहे प्रार्थना. When we pray, we put our trust in God. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवतो. Number 2, passion. दुसरी गोष्ट पॅशन, कळवळा. We need to have passion for evangelism. सुवार्तेसाठी आमच्यामध्ये कळवळा पाहिजे. And what is the passion, the driving force for evangelism? तर मला सांगा की सुवार्तेसाठी आम्हाला ढकलणारी एक कळवळा काय आहे? कोणत्या गोष्टी आम्हाला सुवार्तेमध्ये ढकलतात? Mark chapter number 1 verse number 17. बघा, मार्क सुवर्तमान पहिला अध्याय त्यामध्ये 17 वचन. मार्क पहिला अध्याय. Jesus commanded, come follow me and I will make you fishers of men. ते काय आहे? मार्क 1:17. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन. Amen. Jesus said, but you will receive power when the Holy Spirit will come upon you, and you will be my witness in Jerusalem, in Judea, in Samaria, and to the ends of the earth. आणि आम्ही वाचतो प्रेषित 1:8 मध्ये की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुसलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. Amen. Passion for the gospel mean that we have world in our mind and world in front of us. बघा, सुवार्थासाठी कळवळा म्हणजे काय? आमच्या मनात, आमच्या डोक्यामध्ये ना सर्व जग आहे की त्या जगाला मी सुवर्तमान सांगणार आहे, ही इच्छा, त्याला म्हणतात कळवळा. But starting with our small community. बघा, आम्ही सुरुवात कुठून करायचं आहे? आमचा जे समाज आहे, छोटासा समाज असतील, तिथूनच सुरुवात करायचं आहे. And from small community we reach out our city. बघा, त्या छोटस समाजापासून आम्ही आमच्या पूर्ण शहरामध्ये
आम्हाला जायचं आहे शुभवर्तमान घेऊन. And Amen. then together with city or whole country. बघा, आता शहर झालं, त्यानंतर पुढं जात जात आम्ही पूर्ण आमच्या देशाला शुभवर्तमान प्रसार करायचा आहे. And Amen. then our whole region, Southeast Asia. त्यानंतर आम्ही साऊथ ईस्ट एशियामध्ये पूर्ण आम्ही शुभवर्तमान प्रसार करायचा आहे. Our neighboring nations. त्यानंतर आमच्या शेजारी देशामध्ये जायचं आहे. And then from neighboring nations to the ends of the earth. आमच्या शेजारी देशापासून पृथ्वीच्या शेवटपर्यंत शुभवर्तमान घेऊन जाणे आमची जबाबदारी आहे. Amen. But sometimes we think, how can I do it? कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही हे कसं करू शकणार आहे. Let me tell you, my friends, if we have passion for evangelism, passion for the gospel, बघा, अगर आमच्यामध्ये शुभवर्तमानासाठी अगर कळवळ असेल, God will make a way. परमेश्वर एक मार्ग आमच्यासाठी उघडू शकतो. We just start. आम्ही सुरुवात करायचं आहे. And when we start, God will continue to do. आम्ही सुरुवात केली तर परमेश्वर ते पुढे घेऊन जाऊ शकतो. Number 3, power. तिसरी गोष्ट आहे सामर्थ्य पाहिजे आम्हाला. Power of the gospel. सुवर्तमानाचे सामर्थ्य. Power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य. Amen. So number 1, prayer. पहिलं मी बघितलं कळवळ. Number 2, passion for the gospel. पहिला मी बघितलं प्रार्थना. दुसरं कळवळ. And number 3, power of the Holy Spirit and the power of the gospel. आणि तिसरं आहे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य किंवा शुभवर्तमानाचे सामर्थ्य. Amen. Paul is writing to Thessalonian, 1 Thessalonians chapter number 1 and verse number 5. तर पौलने थेसलोनिकरास म्हटलेलं आहे. फर्स्ट थेसलोनियन्स 1 Thessalonians 1:5. पहिलं थेसलोनिकरास पत्र पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. Because our gospel came to you not simply with words, but with power, with the Holy Spirit, and with deep conviction. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली. तसेच कंटिन्यू. You can 1 Corinthians chapter number 2 verse number 4. तर पहिला कोरिन्थिकरास 2 अध्यायामध्ये 4 वचन आम्ही पाहूया. And my speech and my preaching were not with persuasive words of human wisdom, but in demonstration of the Spirit and power. तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून सेकंड थेसलोनियन्स No, 1 Corinthians 2:4. फर्स्ट कोरिन्थियन 2:4. ओके. फर्स्ट कोरिन्थियन त्यामध्ये 2 अध्याय आणि 4 वचन असं सांगते. कारण And my speech येशू and my ख्रिस्त म्हणजे preaching were not with persuasive words of human wisdom, but in demonstration of the Spirit and power. एक्स्ट्रीमली सॉरी, आय फॉरगॉट द Reference. 1 Corinthians 2:4. 2:4. ओके. Yes, पहिला sir. करिन्थ 2 अध्याय 4 वचन असं आहे की तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य याची निदर्शक होती. Amen. Number 4, चौथी गोष्ट preparation. तयारी. We need to be prepared for sharing the gospel. आम्ही सुवर्तमान प्रसार करण्यासाठी तयारी सुद्धा करणे गरजेचे आहे.
spiritually, आध्यात्मिक रीतीने तयारी करा, mentally, मानसिक रीतीने तयारी करा. we need to be prepared. आम्ही तयारी पाहिजे, If शारीरिक आणि anybody, मानसिक. if anybody asks a question, we need to be prepared. हा, तो आम्ही जेव्हा सुवर्तमान प्रसारासाठी जातो, कोणीतरी काय प्रश्न विचारला, उत्तर देण्यासाठी आमची तयारी पाहिजे. Spiritual preparation mean that we seek the Lord, we pray, we prepare. Oh Lord, use me, and we spend time in preparation. तर आध्यात्मिक तयारी कसं करायचं? आध्यात्मिक तयारी करणे म्हणजे आम्ही देवाजवळ बसतो, देवाकडे प्रार्थना मागतो, आम्ही देवा तो माझा उपयोग कर, माझ्याद्वारे लोकांचं तारण होऊ दे म्हणून आम्ही स्वतःचा उपयोग होण्यासाठी देवाकडे हाक मारतो. आमेन. We can never underestimate the power of preparation. बघा, तुम्ही कधीही तयारी जे गोष्ट आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तयारी करणे गरजेचं आहे. It's important to be prepared. म्हणून तयारी करणे फार महत्वाची गोष्ट आहे. And number 5, 5, participation. पार्टिसिपेशन, सहभागिता करणे, सहभागी होणे. We need to participate in sharing the gospel. आम्ही सुवर्तमान प्रसार करण्यामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे. We need to do it. आम्हाला करायलाच पाहिजे. Sometimes we keep praying, keep preparing, we have the passion, but we don't participate in preaching the gospel. बघा, आमच्याकडे इच्छा असेल, आमच्याकडे कळवळ असेल, सर्व असणार, पण आम्ही भाग घेत नाही सुवार्ता प्रसारामध्ये. So these are the 5 important keys for evangelism. बघा, सुवार्ता प्रसारासाठी ह्या 5 किल्ले आहेत. Pastor, how much time we have? Another 5 minutes. Another 5 minutes? Yeah. Okay, awesome. Thank you, Jesus. Because we started 15 minutes late. Okay. Yeah, that's why we can go ahead another 5 minutes. Okay, awesome. Let me see what precisely I can share. There are several things. Very beautiful, sir. Oh, thank you so much. I really appreciate that. Thank you so much. A lot. Okay, let me share principles of personal evangelism according to the Gospel of John chapter number 4. आता सुवर्तमान प्रसार करण्यामध्ये अनेक पद्धत आहेत. त्यामध्ये वैयक्तिक सुवर्तमान प्रसार करणे आहे. त्या वैयक्तिक सुवर्तमान मधलं काही गोष्टी मी बघूया. तुम्ही लिहू शकता वैयक्तिक सुवर्तमान प्रसार. लिहून घ्या. Now, in the Gospel of John chapter number 4, we read about Jesus' encounter with a Samaritan woman. आम्ही या गोष्टीला अभ्यास करूया योहान 4 अध्यायामधून, की तिथं प्रभू येशूने शमरोनी स्त्रीशी संवाद करत आहे. And through this encounter and dialogue and talk, we can learn important principles of evangelism, personal evangelism. बघा, याच्या प्रभू येशू जे शमरोनी स्त्री बरोबर जे संवाद केलेला आहे, जे बोललेलं आहे ना, त्याद्वारे आम्ही वैयक्तिक सुवर्तमानाचं काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी आम्ही शिकू शकतो. I don't want to read the Bible verses. You can go back and read yourself. मी काय बायबल वचन वाचणार नाहीये. तुम्ही नंतर जाऊन तुम्ही बायबल वाचा. For example, John chapter number 4, 1 to 6. बघा, योहान 4, 1 ते 6 लिहून घ्या तुम्ही. 1 ते 4. Jesus initiated the contact socially. बघा, प्रभू येशू लिहून घ्या आता पहिला, की प्रभू येशू संवाद सुरुवात केला. Amen. Social contact.
हा सामाजिक संपर्क असं लिहून घ्या. येशू सामाजिक संपर्क सुरुवात केली. Jesus went where people were. जिथं लोक आहे तिथं येशू गेला. आमेन. Rather hating somebody, even though she was a Samaritan, Jesus started a conversation. बघा, प्रभू येशू तिचा द्वेष केला नाही. ती शंभरोनी असून सुद्धा प्रभू येशू स्वतः संवाद चालू केला तिच्याशी. So, number one, initiate the contact socially. बघा, पहिला गोष्ट काय आहे? संवाद पहिला तुम्ही चालू करणे गरजेचं आहे. Number two, establish a common interest. दुसरा, आता एक सामान्य उत्सुकता असणारी एक सामाजिक गोष्टी तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही घेऊन या. म्हणजे त्या व्यक्तीची आवड ज्या गोष्टी आहे ना, त्या गोष्टीबद्दल तुम्ही चर्चा सुरू करा. So this woman, she came to draw water, and Jesus said, give me a drink, give me water. बघा, ही स्त्री येशूकडे येत्या ती विहिरीकडे येत्या पाणी आणण्यासाठी. So it is आणि important that we establish a common interest. हा, म्हणून आम्ही एक कॉमन इंटरेस्ट आणणे किंवा सामान्य स्वारस्य दोघांच्या मध्ये जे सामान्य स्वारस्य आहे ते आणणे गरजेचं आहे. Our common interest can be talking about a family. How is your family or your children? आमचं एक सामान्य स्वारस्य असं होऊ शकते की तुम्ही कुटुंबाबद्दल विचारू शकता. तुम्ही तुमचं कुटुंब कसं आहे, तुमचा परिवार कसा आहे, तुम्ही विचारू शकताय. We can ask, what are your activities? How is life? How is everything? तुम्ही विचारू शकता की तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही काय करताय. तुम्ही अशा गोष्टी विचारून आम्ही संवाद सुरू We can करू share शकणार. experiences. आम्ही अनुभव सुद्धा आम्ही सांगू शकतो एकमेकांची. Our good experiences, our bad experiences. आमचे चांगले अनुभव असेल, ते वाईट अनुभव असेल, हे सुद्धा आम्ही एकमेकांना आम्ही सांगू शकतो. Because everybody have good and bad activity, what we call experiences. एक्सपिरियन्स. या बघा, प्रत्येकांच्या मध्ये काही चांगले अनुभव सुद्धा आहे, काही वाईट अनुभव सुद्धा असतात. So people can understand, oh, I can relate with this man. I can talk with this man. He doesn't think that he's above me. He thinks that he's on my level. I have problem, he has problem. या अगर तुम्ही बोलला तर त्याला काय वाटतं, तर माझ्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो तुमच्याशी तो संवाद करण्यासाठी तो मोकळा, तो ओपन होणार. तो Number 3, तिसरी, creating a spiritual interest. एक आध्यात्मिक स्वारस्य निर्माण करणे. आध्यात्मिक स्वारस्य निर्माण करणे. Chapter number 4, verse number 10. योहान 4:10. Jesus said to her, if you knew the gift of God and who it is who says to you, you give me a drink, you would have asked me, and he would have given you living water. बघा, प्रभू येशूने काय म्हटलं तिथं 4 अध्याय 10व्या वचनामध्ये, की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आमेन. So we learn that we create spiritual interest. So number 1, we start with social contact. Number 2, establish a common interest. And number 3, create a spiritual interest. आम्ही अशा या तिन्ही गोष्टींना आम्ही बघितलं की आम्ही संवाद सुरू करतो. त्यानंतर आम्ही एक कॉमन इंटरेस्ट, एक सामान्य स्वारस्य आम्ही हे करतो. तिसरा, एक आध्यात्मिक स्वारस्य सुद्धा आम्ही त्या संवाद मध्ये सुरुवात करतो. Number 4, accept others where they are
and who they are. चौथं गोष्ट असं आहे, लोक जिथं आहे कसं आहे तसं त्यांना स्वीकार करा. In other लोकांना words, स्वीकार करणे do not condemn people. म्हणजे लोकांना तुम्ही दोष दाखवू नका त्यांना. People are people. त्यांना दोषी ठरवू नका. लोक असतात. We need to love people. आम्ही लोकांना प्रीती करणे गरजेचे आहे. Number 5, stick with the key main issue. पाचवा गोष्टी, महत्वाच्या गोष्टीवर बोला. It means stay focused. म्हणजे तुम्ही लक्ष लावून राहा, लक्ष केंद्रित करा एका गोष्टीवर, मुख्य Number गोष्टीवर. 6, communicate the issue directly and simply. आता 6व्या गोष्टीकडे पण आम्ही जाऊया. ज्या मुख्य गोष्टी आहे ना, ते सोप्या पद्धतीने त्यांच्या समोर मांडा. So these are Amen. the important principles for personal evangelism. बघा, हे वैयक्तिक सुवार्ता प्रसार करण्यासाठी या 6 महत्वाच्या गोष्टी आहेत. Amen. And I tell you, my friends, if you develop these principles, या मला सांगू द्या माझा प्रिय मित्र, की तुम्ही हा 6 गोष्टी तुम्ही तुमच्यामध्ये वाढवून घेतला, your ministry of evangelism, your ministry of sharing the gospel will be effective and fruitful. तुमचे जे सुवार्थाची सेवा आहे किंवा ते एकदम सोप्या पण असतील आणि आत्मा जिंकणारी पण असतील. Amen. And it's my prayer that आणि God माझी will प्रार्थना raise आहे you की as परमेश्वर mighty तुम्हाला तयार करू दे, evangelist in the nation of India. एक बलवान स्वार्थिक म्हणून भारत देशामध्ये परमेश्वर तुम्हाला तयार करू दे, माझी प्रार्थना आहे. Amen. And not only God will use you in India, but God will use you in the neighboring nations of India and all over the world. बघा, परमेश्वरने तुम्हाला फक्त तुमच्या समाजामध्ये नव्हे, भारत देशामध्ये तुमचा वापर करावा आणि पूर्ण जगामध्ये तुमचा वापर परमेश्वर करू दे, ही माझी प्रार्थना आहे. It's my prayer that God will bring you to my country in Germany and in America. माझी पण प्रार्थना आहे की परमेश्वर तुम्हाला माझा देश जर्मनीमध्ये घेऊन यावा, अमेरिकेमध्ये घेऊन यावा, ही माझी प्रार्थना आहे. And I will watch you preaching the gospel. आणि तुम्ही शुभवर्तमान प्रसार करताना मी तुम्हाला पाहणार आहे. Amen. 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 God bless you, and I hope you have learned something in regards to evangelism. Amen. माझी आशा आहे की तुम्ही शुभवर्तमान या गोष्टीबद्दल तुम्ही काहीतरी शिकलेलं आहे. I wish I could have a little more time so I could ask, give you an opportunity to ask questions. मी वेळ दिला असता की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, पण आमच्याकडे वेळ नाहीये. But we can talk later sometime. आम्ही कधीतरी परत आम्ही भेटूया आणि आम्ही बोलूया या गोष्टीवर. Let's pray right now. प्रार्थना करूया. Father, we thank you for speaking to us this evening. पिता, आज संध्याकाळी तू आमच्याशी बोलल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Holy Spirit, you've been training पवित्र आत्मा, and teaching us in regards to sharing the gospel, preaching the gospel. शुभवर्तमान प्रसार करणे किंवा शुभवर्तमान सांगणे याबद्दल तू आम्हाला प्रशिक्षण घेऊन ये. Because you see a potential in our life to become an evangelist for you, Lord. कारण तू आमच्यामध्ये सुवार्ता प्रसार करण्याची क्षमता आमच्यामध्ये तू पाहतोस. To take this glorious gospel to the nations of the world. हे देवाच्या गौरवाने भरलेलं शुभवर्तमान अख्ख्या जगामध्ये घेऊन जाण्यासाठी. Because this gospel has a power of transformation. कारण हे शुभवर्तमान जीवन परिवर्तन करणारी सामर्थ्य आहे. Thank you, Lord. धन्यवाद येशू. We bless your holy name. तुझ्या पवित्र नावाला आशीर्वाद असो.
I pray for every single man and woman here. इथं असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषासाठी मी प्रार्थना करतो. Richly bless them, Lord. त्यांना अद्भुत रीत्याने आशीर्वादित कर. And prepare them, Lord. आणि तू त्यांना त्यांची तयारी करून घे पिता. To do what you have called them to do. तू त्यांना ज्या गोष्टीसाठी बोलवलेलं आहे त्या गोष्टीसाठी. In Christ's name I pray. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. Amen. Oh, praise the Lord. Thank you so much, Thank you, Pastor sir. Prabhakar. Thank you very much. Thank you very Highly much. God appreciate bless your you. help. Thank you. It was God- very difficult for me. Oh, you are amazing. God bless you. But I missed my dear brother who was doing the translation last time. Give him my greetings. Yes, sir. Yes, sir. Tell Sure. him I Thank love you. him. Definitely. Thank Yeah, you, sir. I asked him. He Okay. was busy. That's why he couldn't. I attend. know. That's all okay. Yeah. But It was just tell him sudden. that we appreciate him. Yeah, it was a sudden situation. We couldn't take any decision. We could not find another person. No, that's why you continued. I agree. Thank you Yes, so sir. much. Okay, sir. Then bye bye. Have a wonderful good night. Yes, sir. Have a wonderful weekend and God bless you. Yes, you too, sir. Bye for now. Bye for now.